गरिबी आहे तुकोबराच्या जीवनात, पण त्रास सहन केला. समाजानं त्रास दिला ज्ञानोबारायांनी, पण त्रास सहन केला. म्हणून भजन एकच आहे, ज्ञानोबा तुकाराम. पुढे पुढे तुकोबराच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांची भेट आहे. माऊलीच्या जीवनात पुढे पुढे हळूहळू माऊली आता उदास होत आहेत. माऊली आता समाधीचा विचार करतायत. इकडे समाधीचा विचार आहे, इकडे तुकोबराच्या वैकुंठाचा विचार आहे. या दोन्ही कथा आपल्याला समान बघायच्या, पण याचा भाग आपल्याला पुढच्या भागात याचा विचार करायचा आहे. आजच्या भागात आपण इथं थांबूया. कुठं थांबलो? शिवबा कासाराच्या म्हशीपर्यंत थांबलो. उद्या आपल्याला विचार कशाचा करायचा आहे? इकडे छत्रपतींच्या भेटीचा, इकडे वैकुंठाचा आणि इकडे ज्ञानोबराच्या समाधीचा विचार करायचा. तत्पूर्वी आज इथं थांबूया. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं ज्ञानोबराचं तुकोबराचं भजन कार्यक्रमाची सांगत. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तुळजा भवानी माता की. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. महायोग पीठे तटे भीमरथ्या
वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजो दिकामोदिवक्रं खलानिशबाधा पनोदाय दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की तुळजा भवानी माता की जय। वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायातले मुख्य दोन संत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज। खरं म्हणजे या संप्रदायाला मिळालेले हे फार मोठे रत्न आहे। या वारकरी संप्रदायाचं अलीकडचं नाव वारकरी आहे, पण या संप्रदायाचं मूळ नाव, या संप्रदायाला भागवत संप्रदाय असं म्हणतात। या संप्रदायाचं नाव भागवत संप्रदाय आणि या संप्रदायाचं नाव वैष्णव संप्रदाय आणि आताच्या काळातलं या संप्रदायाचं नाव म्हणजे वारकरी संप्रदाय, अशी तीन नाव आहेत। आणि या वारकरी संप्रदायाला काही संतांची योगदान आहे। संत कृपा झाली, इमारत फळा आली। या संप्रदायाच्या पायाभरणीचं काम ज्ञानोबारायांनी केलेलं आहे। त्याला प्रमाणे ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। या वारकरी संप्रदायाचं खांब म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहे। जनार्दन एकनाथन खांब दिला भागवत। विस्ताराचं काम आपण पाहिलं मागच्या भागात, पंजाब पर्यंत तीर्थयात्रा नामदेव महाराजांनी ज्ञानोबाराच्या सोबत केली आणि नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार। आणि या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ देहू निवासी तुकाराम महाराज म्हणजे पाया ज्ञानोबारायांनी रचला आणि कळस तुकोबारायांनी दिला। भजन करा सावकाश तुका झाला शी कळस, अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा। तुकोबारायाचा विचार केला तर तुकोबाराय अनु एवढे लहान, आणि तुकोबारायाचा विचार केला तर तुकोबाराय आकाश एवढे मोठे। संतांनी ठरवलं तर संत लहान होऊ शकतात आणि संतांनी ठरवलं तर संत मोठे असतात। फक्त संत स्वतःकडे मोठेपणा घेत नाही, संत स्वतःकडे घेत असताना लहानपणा घेतात, दुसऱ्याला मोठेपणा देतात। उलट देवाला विनंती करत असताना ज्यांच्या चरित्राचा विचार आपण करतोय ज्ञानोबा तुकोबा, त्याच्यापैकी तुकोबारायांनी जगन्य त्या परमात्म्याकडे मागणं मागताना मागितलं होतं की देवा मोठेपणा नको आम्हाला, द्यायचंच असेल तर लहानपण दे देवा। लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा, मुंगी
करे चारवा. आम्हाला लहानपण दे देवा. लहानपणाची मजा आहे ती मोठेपणात नाही ना. अरे लहानपण असतं. आई चालले ग मी खेळायला. चालली खेळायला. जसं मोठं होईल ना तशी बंधनं वाढतच चलतात. जरा थोडं मोठं झालं की बंधन असतात. असेच कपडे घातले पाहिजे, तसेच कपडे घातले पाहिजे. माईची बापाची इज्जत सांभाळली पाहिजे. पुढं चालून लग्न झालं की नवरा सासू सासरे या सगळ्याच्या बंधनात राहावं लागतं ना. पण लहानपणासारखं मला वाटतंय कशातच नाही. तुकोबाराय म्हणतात की बाबा लहानपणासारखी मजा कशात नसल्यामुळं तुम्ही आम्हाला लहानपणा द्या. लय मोठं तरी कशाला करता. कारण ज्याच्या अंगात मोठेपणा त्याला त्रास असतो. ऐरावता थोर, ऐरावता रत्न थोर, ऐरावत म्हणजे हत्तीवरचं रत्न थोर आहे. ऐरावत म्हणजे हत्ती, रत्न थोर आहे. पण काही मोठेपणा थोर आहे म्हणून काय कोणी काही पाया पडत नाही. त्याला मार आहे कशाचा. त्याची अंकुशाचा मार. बरोबर आहे ना. त्याची अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण महत्वाचा जीवनामध्ये. रत्न थोर आहे ऐरावत पण त्याला अंकुशाचा मार आहे ना. तुम्ही लहानपणात जो आनंद घेऊ शकता तो मोठेपणात आनंद नाही. तुकोबाराय लहानही तेवढेच आहेत आणि तुकोबाराय मोठे तेवढेच आहे. मग महाराजांना विचारलं की तुम्ही मोठेपणा नको म्हणताय. कारण तुकोबाराय म्हणतात मोठेपणा आले की यातना आल्या ना. जया अंगी, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. बरोबर आहे ना हे. तुम्ही मला सांगा हे बरोबर आहे ना बोलतो ते आम्ही. थोडं मोठं झालं कुठल्या हॉटेल पुढे सुद्धा थांबता येत नाही. हे कपडेच घातले तर आम्ही फक्त. हॉटेल पुढे थांबता येत नाही. हॉटेलमध्ये जेवता येत नाही. कस काय महाराज तुम्ही इकडं कुठं. हा तुम्ही तर महाराज आहेत. अरे महाराज जरी असले तरी आम्हाला जीव आहे ना. विचारलंय आम्हाला की का हो तुम्हाला असे त्रास देतात. आम्ही सांगितलं की काय आहे. तुकोबारायांनी सांगून ठेवलंय की थोडा मोठेपणा घ्यायचा म्हणल्यावर तर थोड्या यातना त्याला कठीणच असतात बघा. तया यातना कठीण. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. म्हणतात अहंकार झाला की तो अहंकार माणसाला नाचवत राहतो. काय करत राहतो. नाचवत राहतो. नाचवत. ही त्या अहंकाराची खोड आहे. कोणालाही होतो बरं. तो मामालाच होतो असं नाही. लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला होता. लक्ष्मीला सुद्धा लक्ष्मीला अहंकार झाला होता. माझ्यासारखी देखणी कुणी नाही, माझ्यासारखी सुंदर कुणी नाही असा कुणाला अहंकार झाला होता. लक्ष्मीला. तिचा सुद्धा अहंकार घातला होता देवानं. अहंकार कामाचा नसतो. अहंकार गेला. तुकोबाराय म्हणा नाथ महाराजाची ओवी आहे. मग सर्वस्व करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. तिचा अहंकार काढला लक्ष्मीचा आणि मग अहंकार जाण्यासाठी देवाचे पाय धुवायला ठुली होती. म्हणून तुकोबारायचे शब्द आहेत. पाय लक्ष्मीचे हातीन तिशी यावे काकुलती. जी भाषा ज्ञानोबारायची ती भाषा तुकोबारायची. काय गोड आहे हे सगळं बघा. ज्ञानोबारायच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंग आहेत. तेच प्रसंग तुकोबारायच्या जीवनामध्ये आहे. मेलेलं माणूस जिवंत केलं. मेले माणूस जिते उठवील. ज्ञानोबारायने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. तुकोबारायने गाढवाचं घोडं केलं. गाढवाचे घोडे ना आम्ही करू दृष्टी पुढे. कमी कुठेच नाहीत ना. चांगदेव महाराज बसलेले होते. समाधी होती. चांगदेव महाराजाची समाधी लागली की परिसरातले लोक जेवढे जेवढे मेलेले तेवढे तिथं आणून टाकायचे. आणि तिथं आणून टाकले. समाधी उत्थान झाली की समाधीतून बाहेर पडलं की लगेच
त्याने असं नजरेनं बघितलं ना चांगदेव महाराजांनी, लगे मेलेले माणसं काय व्हायचे, जिवंत व्हायचे. ही यात्रा तिथं गेली. ही चौघ भावंड ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई तिथं गेले. आणि ते मडे बसलेले मुक्ताबाई काय म्हणले, दादा काय रे, काय नाही मुक्ते, हे चांगदेव महाराज आहेत, फार मोठे महाराज आहेत हे. हा फार मोठे महाराज आहेत, काढी त्यांच्याकडे बसायला. हा एकच चिपण येते त्यांना, पण मोठे महाराज आहेत ते. फार मोठे महाराज आहेत ते, कुठेही तेच सांगतात, मोठे महाराज आहेत ते. पुण्या गावात गेलं तरी तेच असते त्यांचं, मोठे महाराज आहेत. हा अभ्यास आहे त्यांचा खूप, एका अभंगावर कीर्तन कुठेही करतात ते, फार मोठा अभ्यास आहे त्यांचा. अरे पण इथं कशासाठी, हे काय इथं ही जिवंत होतात. चांगदेव महाराजांनी नजरेनं बघितले की मेलेले माणसं जिवंत होतात. मुक्ताबाई म्हणली तू त्याच्या जिंदगीवर, अरे त्याला कशाला याची समाधी कवा उत्थान पावायची, कवा हे तवर हे मेलेले कवर बसायचे इथं. मुक्ताबाईनं काय केलं माहिती, हाड घेतलं, एक हाड घेतलं, कुत्र्याचं हाड होतं, असं सगळ्या प्रेतावरून फिरविलं आणि हाड म्हणल्या. त्या हाडाचं कुत्र झालं, कुत्र गेलं पळून आणि माणसं उठून बसली. कळालं, माणसं उठून बसले. मेलेले जिवंत केले यांनी. हो मग तुमच्या तुकोबारायाचं, तुकोबारायाच्या जीवनात तेच प्रसंग आहे. शिवबा कासार नावाचे तुकोबारायाचे टाळकरी होते. पुण्यामध्ये लोहगाव त्यांचं गाव आहे, लोहगाव. त्या लोहगावचे शिवबा कासार महाराजांचं कीर्तन असलं की कीर्तनाला येऊन बसायचे. कोण, शिवबा कासार. टाळकरी झाले 14 पैकी एक, 14 सांगणार आहे पण एक सांगतो. शिवबा कासार होते ते. शिवबा कासारांची पत्नी जरा गरम होत्या, कडक बा. कीर्तनाला आले का, कशाला आले, वैतागले लय बायका बोलतात काही पण. मग कशाला आले, त्या तुक्यानं, त्या देहूच्या तुकोबानं आमचा नवरा बिघडीलाय. शिवबा कासाराची पत्नी म्हणायची. प्लॅनिंग केलं तिनं, प्लॅनिंग. याला धडा शिकवाच लागेल. कोणाला, तुकोबारायाला धडा शिकवाच लागेल. बायकोनं प्लॅनिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी गोड बोलायला लागली. काय हो मालक, मी तुम्हाला विनाकारण त्रास द्यायला लागले. त्या तुकोबाराय भजन करता, देवाचं भजन तुम्हाला त्यांच्यामुळे घडतंय, पुण्य मिळायला लागलंय. ते खुश झाला ना शिवबा कासार. हो म्हणला, बायकोच्या मनात कधीच येत नाही असले विचार, आज लय चांगलं बोलायला लागली वा म्हणला, बायको बदलली वा म्हणला. पण हिच्या डोक्यात दुसरंच होतं बरं का, हिच्या डोक्यात दुसरेच विचार होते. काय म्हणली बायको माहिती का, एकदा महाराजाला घेऊन या की आपले, कळालं असेल ना बोलून, एकदा महाराजाला घेऊन या की आपल्या इथं. महाराजांना आपल्या घरी घेऊन या. आपल्या घरी आल्याच्या नंतर त्यांना जेवायला स्वयंपाक करते. काय चरित्र सुंदर आहे हे सगळं, दिवसभर सांगितलं तरी संपत नाही, एवढं चरित्र सुंदर आहे. आपल्या घेऊन या. उद्याच म्हणले. काय म्हणले, उद्याच आणतो जेवायला. हिनं सांगितलं हे उद्या आता दाखविते त्याला कसं असते. कीर्तनात गेले तुकोबारायच्या. महाराज, तुकोबाराय म्हणतात काय रे शिवबा. महाराज, बायको बदलली महाराजांची जरा. काय झालं महाराज, लय आनंद झालाय बायकोला आणि मला म्हणली की आपल्या घरी तुकाराम महाराजाला घेऊन या. साधं भोळं व्यक्तिमत्व शिवबा कासाराचं. तुम्ही आमच्या घरी येताल का महाराज. अरे तुझ्या पत्नीमध्ये जर बदल होत असेल तर का नाही येणार, येणार मी. आणि निघाले ना तुकाराम महाराज, निघाले ना. बघा ना, जगद्गुरु तुकाराम महाराज निघाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. महाराज लय चांगलं झालंय महाराज, बायकोत बदल झालाय. काय माणसाला आनंद असतो, बायको एकदा जर प्रेमानं बोलली ना ते 10 वेळा सांगते भाऊ मला बायको लय चांगलं बोलली.
दहा वेळेस सांगतो माणूस. आनंद असतो काय माणसाला, कळत ना बोलून. महाराज बदल झाला बरं का, बदल झाला. आमच्या घरी येतात जेवायला, चला ना शिवबा कासा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजाला घरी नेलं. ऐका ना आता, तुकाराम महाराजाला घरी नेलं. आणि तुकाराम महाराजाला घरी नेल्याच्या नंतर हिनं काय केलं माहिती, एवढं कडक पाणी तापविलं नाही, एवढं गरम एवढं गरम एवढं कडक पाणी केलं. असं बोट घातलं तर बोट फुटल एवढं गरम केलं. आणि ही सांग नाही काय नाही काय नाही, हे असंच तुकोबराच्या अंगावर टाकायचं आणि ह्याला धडा शिकवायचा. का तर माझा नवरा भजनाला लावला. आई मी तुमचं लेकरू आहे, तुमच्या मालकाला कुठेही जाताना आडवा, पण कीर्तनाला भजनाला जात असताना आडवी जाऊ नका. कारण त्यांनी केलेलं पुण्यातलं अर्ध पुण्य तुम्हाला आपोआप मिळते. करता करविता अर्ध पुण्य घडे, घडतंय बर का. आणलं घरी आणि नाटकच असतं ना. पाया पडली आणि म्हणजे काय म्हणले माहिती का, मालक तुकाराम महाराजाला अगोदर आंघोळ घालायची आणि नंतर जीव घालायचे. कपडे काढले, तुकोबाराने कपडे काढले आणि तुकोबाराला त्या ठिकाणी नानीत बसवलं. आणि ते गरम कडक पाणी ना तेवढं तुकोबाराच्या अंगावर पडल्याबरोबर तुकोबाराच्या अंगाचा दाह झाला आणि तोंडातून शब्द बाहेर पडले. जळ माझी काया लागला जळ माझी काया लागला देवाचा दावा करायला लागले तुकोबाराय. पांडुरंगा धाव रे पांडुरंगा. अंगाचा दाह व्हायला लागलाय, गरम पाणी अंगावर टाकले. जळे माझी काया लागला वनवा. आणि देवाला हाका मारू लागले, धाव रे देवा. धाव रे केशवा माया बापा. धाव रे केशवा. आई माझी विनंती, ज्यावेळेला आपल्यावर कुठलं संकट येत असेल त्यावेळेला आपण दुसऱ्याचा धावा करण्यापेक्षा देवाचा धावा केला पाहिजे. तुकोबाराच्या पाठीवर गरम पाणी पडलं, तुकोबाराच्या डोळ्यातून पाणी आलं. बाईला काही बोलले नाही. शिवबा माझा भोळा आहे ना, त्याला काय कळतंय बिचारा. शिवबा कासाराला प्रेमानं घेऊन आला होता ना, पण बिचारा भोळा आहे, त्याला काय कळणार. देवा वाचव रे या संकटातून.